नमस्कार, मी तितिक्षा तावडे तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते या चॅनलवर. आता आहोत आपण 1,15,000 सबस्क्रायबर्सची भली मोठी टीम आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. मे महिना सुरू झाला आहे आणि आपण एप्रिल महिन्यात बघितलंच की या वर्षीचा उन्हाळा किती असह्य झाला आहे. सतत डोकं दुखणं, डिहायड्रेशन होणं हे वरचेवर सुरू झालं आहे. या सगळ्यात अर्थात आपल्या त्वचेचे सुद्धा खूप हाल होत आहेत आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ. मला माझ्या कॉमेंट सेक्शनमध्ये नेहमी अशा कॉम्प्लिमेंट्स मिळतात की तुझी त्वचा एवढी ग्लो कशी करते, एवढी शाईन कशी करते, अशी स्मूथ कशी वाटते. सर्वात आधी तुम्हा सगळ्यांचे खूप आभार एवढ्या सगळ्या कॉम्प्लिमेंट्स दिल्याबद्दल. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मी तुम्हाला सांगेन की माझी त्वचा कायम अशी नसते किंवा नव्हती. चेहऱ्यावर रॅशेस येणं, ॲक्ने येणं ही अत्यंत नॉर्मल गोष्ट आहे. मला सुद्धा पिरियड्स यायच्या आधी पिंपल्स येतात, आंबे खाल्ल्यानंतर फोड येतात किंवा मेकअप काढल्यानंतर रॅशेस येतात आणि हे अगदी नॉर्मल आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या त्वचेला नावं ठेवत असाल तर सगळ्यात आधी ते बंद करा. कारण माझ्या मते चांगल्या स्किनची पहिली स्टेप हीच आहे की तुम्ही तुमच्या स्किनबद्दल पॉझिटिव्ह गोष्टी बोला. अर्थात हा खूप मोठा प्रवास आहे आणि ओव्हरनाईट स्किन कोणाचीही हील होत नसते. आता या प्रवासात मी काय शिकले हे मी तुम्हाला सोप्या शब्दात समजावणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी कोणतेही महागडे प्रॉडक्ट्स तुम्हाला वापरायला सांगणार नाही आहे. अत्यंत पॉकेट फ्रेंडली प्रॉडक्ट्समध्ये आपल्या त्वचेची काळजी कशी घेतली जाऊ शकते हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिली स्टेप आहे ती म्हणजे फेस वॉश. मग आता तुमचं हे AM रुटीन असू दे किंवा PM रुटीन, सगळ्यात पहिली स्टेप असावी फेस वॉश. माझी कॉम्बिनेशन स्किन आहे, म्हणजे माझ्या स्किनवरचा काही भाग बऱ्याचदा ऑइली असतो तर काही भाग ड्राय असतो. कधी मी नाशिकवरनं येते तेव्हा खूप ड्राय झालेली असते स्किन आणि मुंबईमध्ये माझी स्किन खूप ऑइली असते. त्यामुळे माझ्या डॉक्टरने मला सेटअप बघताय हा फेस वॉश वापरायला सांगितला आहे. जसं मी म्हणाले माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी हा सेटअपचा फेस वॉश खूप चांगला आहे. आता जवळपास 2 वर्ष मी हा फेस वॉश वापरते आणि मला त्याचे खूप चांगले रिझल्ट्स मिळाले आहेत. आपण बऱ्याचदा ट्रेनने प्रवास करतो, रिक्षाने प्रवास करतो, बसने प्रवास करतो. उन्हाळ्यात आपली त्वचा ऑलरेडी खूप ऑइली झालेली असते, खूप घाम आलेला असतो आणि असं असताना जेव्हा आपण ट्रेनने किंवा बसने प्रवास करतो तेव्हा भरपूर धूळ आपल्या चेहऱ्यावर चिकटते. आपल्या चेहऱ्यावरती जे पोअर्स असतात, तुम्ही पाहू शकता इथे मला पोअर्स ह्यामध्ये सगळी धूळ जाऊन अडकते. त्याचं रूपांतर कालांतराने ब्लॅकहेड्समध्ये होतं, कधी कधी ॲक्ने येतात, कधी कधी हे पोर्स खूप मोठे होतात आणि ह्यासाठीच आपला चेहरा कायम स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच पहिली स्टेप फेस वॉश ही व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे करणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला आता दाखवते की मी फेस वॉश कसा करते. कारण की सेटअपलचं जे हे क्लेन्झर आहे ते वापरणं थोडं कन्फ्युजिंग आहे, कारण हा रेग्युलर फेस वॉश नाही आहे, हा थोडा क्रीमी फेस वॉश आहे. सेटअपलचा हा फेस वॉश नॉन फोमिंग फेस वॉश आहे, म्हणजे रेग्युलर फेस वॉशसारखा या फेस वॉशला फोम येत नाही, फेस येत नाही. म्हणून मी हा फेस वॉश असा हातावर घेते, दोन्ही तळहात एकमेकांवरती काही सेकंदांसाठी घासते, ज्यातून काही प्रमाणात का होईना फोम क्रिएट होतो. तो फोम मी माझ्या चेहऱ्याला व्यवस्थित मसाज करून लावते, खूप जेंटली मसाज करते. ह्या प्रोसेसमध्ये चेहऱ्यावर जर काही मेकअप उरला असेल, आदल्या रात्रीचे काही सिरम्स उरले असतील, ऑइल असेल, धूळ असेल तर ती पूर्णपणे निघून जाते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या फेसवॉशमध्ये ग्लिसरीन आहे, नायसिनामाइड आहे, त्यामुळे तुमची स्किन खूप हायड्रेटेड राहते. माझा चेहरा छान धुवून झालाय. आता आपण वळूया स्टेप नंबर 2 कडे, जी आहे टोनिंग. मला बरीच वर्ष असं वाटायचं की खरंच टोनिंगची वगैरे गरज आहे का? तर उत्तर आहे हो, टोनिंगची आपल्या त्वचेला खूप गरज आहे. एक चांगलं टोनर आपल्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण ओव्हरऑल आपल्या स्किनच्या हेल्थसाठी टोनिंगचा खूप उपयोग होतो. सध्या मी वापरते बायोफ्युलचं द काम सूदिंग टोनर.
नावाप्रमाणेच हे अत्यंत कामिंग आणि अत्यंत सूदिंग टोनर आहे. आणि जसं मी मगाशी म्हणाले की माझी त्वचा खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे, तर माझ्या त्वचेसाठी हे टोनर परफेक्ट आहे. हे टोनर खूप लाईटवेट आहे, म्हणजे ह्याची कन्सिस्टन्सी अगदी पाण्यासारखी आहे, त्यामुळे स्किनमध्ये सुद्धा हे टोनर लगेच अब्झॉर्ब होतं. फेस वॉशनंतर जर का तुमच्या चेहऱ्यावर काही उरलं असेल तर ते सुद्धा या प्रोसेसमध्ये स्वच्छ होतं. एका छोट्याशा कॉटन पॅडवरती टोनरचे काही ड्रॉप्स घ्यायचे आणि टोनर चेहऱ्यावर व्यवस्थित पसरवायचं. संध्याकाळी म्हणजे PM रुटीन करताना बऱ्याचदा माझी स्किन खूप लाल दिसते, पण हे लावल्यानंतर खरंच खूप सूदिंग वाटतं. चेहऱ्याचा रेडनेस कमी होतो आणि एकंदरच या टोनरच्या वापरामुळे माझ्या ॲक्नेचं प्रमाणसुद्धा खूप कमी झालं आहे. मी कधी कुठलंही नवीन प्रॉडक्ट घेणार असेल तर त्याआधी त्यामध्ये कोणते इन्ग्रेडियंट्स आहे ते चेक करते. ते माझ्या त्वचेला सूट होणार आहेत की नाही ते चेक करते. तर ह्या पर्टिक्युलर प्रॉडक्टमध्ये सिका, बिसाबोलोल यांसारखे कामिंग इन्ग्रेडियंट्स आहेत, जे सेंटेला एशियाटिका, कॅमोमाईलसारख्या नैसर्गिक वनस्पतींमधून सोर्स केलेले आहेत. याचा सुगंधसुद्धा खूप सुंदर आहे आणि ते लावल्यानंतर इमिडिएटली एक फ्रेशनेस जाणवतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही लावल्यासारखंच वाटत नाही आणि एक छान चेहऱ्यावरती शाईनसुद्धा येते. यामध्ये अँटी मायक्रोबियल क्वालिटीज आहेत, म्हणजे त्वचेतली जी बॅक्टेरियाची वाढ आहे ती खुंटते आणि त्यामुळे एकंदरच ॲक्नेचं प्रमाण कमी होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे प्रॉडक्टसुद्धा अतिशय अफोर्डेबल आहे. त्यामुळे जर का तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही आत्तापर्यंत टोनर ॲड केलं नसेल तर हे टोनर नक्की ॲड करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन आणि एस्पेशली उन्हाळ्यामध्ये मी हे हायली रेकमेंड करते. मी स्वतः हे सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे AM रुटीन आणि PM रुटीन असं दोनदा यूज करते आणि मला त्याचे खूप सुंदर रिझल्ट्स मिळाले आहे. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट्समध्ये कळवाल की तुम्हाला कसा फरक जाणवला. मी युजली जेव्हा मेकअप काढायचे तेव्हा त्यानंतर माझी स्किन खूप जास्त लाल व्हायची, खूप रॅशेस यायचे माझ्या त्वचेवर. मी काही जरी लावलं, अगदी मी बेबी वाईपने जर मेकअप काढत असेल तर माझी त्याने सुद्धा त्वचा खूप जळायची, म्हणजे खूप चुरचुरायची. आणि म्हणूनच मी अशा प्रॉडक्ट्सच्या शोधात होते जे माझ्या त्वचेवरती खूप जेंटल असतील, त्याने काही साईड इफेक्ट्स होणार नाही, ते लावल्यानंतर मला कुठलाही त्रास होणार नाही. आणि त्याच शोधात असताना मला सेटॅफिलचं फेस वॉश सापडलं किंवा बायोक्यूलचं टोनर सापडलं. तर सध्या मी सिरमसुद्धा असंच एक जेंटल वापरते, ते आहे बायोक्यूलचं द काम सूदिंग सिरम. हे सिरम जेल फॉर्ममध्ये येतं. ह्याचं टेक्स्चर अतिशय स्मूथ आहे आणि हे खूपच लाईटवेट सिरम आहे, ज्यामुळे ते इमिडिएटली तुमच्या त्वचेमध्ये अब्झॉर्ब होतं. हे सिरम लावल्यानंतर इमिडिएटली सूदिंग इफेक्ट येतो. ह्यामध्ये ॲलोवेराचे गुण आहेत, ज्यामुळे सेन्सिटिव्ह स्किन काम व्हायला सुरुवात होते आणि हायड्रेटसुद्धा होते. बायोक्यूलच्या टोनरप्रमाणे या सिरममध्ये सुद्धा सिका आणि बिसाबोलोल हे नैसर्गिक घटक आहेत, ज्यामुळे सेन्सिटिव्ह स्किन नॅचरली हील व्हायला सुरुवात होते. या प्रॉडक्टच्या नियमित वापरामुळे मला माझ्या चेहऱ्यावरती खूप विजिबल फरक दिसू लागलेत. जसं माझ्या चेहऱ्यावरती येणाऱ्या ॲक्नेचं प्रमाण खूप कमी झालं आहे, चेहऱ्यावरती ज्या रेड रॅशेस यायच्या त्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे, स्किन हायड्रेटेड दिसू लागली आहे आणि त्याचमुळे एकंदरच चेहऱ्यावर ग्लो दिसतो. आणि एकंदरच हे प्रॉडक्ट्स नैसर्गिक घटकांपासून बनवले गेले आहेत, त्यामुळे यांचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाही आहेत. स्किन खूप जास्त खुश झाली आहे. तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती कुठलाही रेडनेस नाही आहे, काही नाही आहे. आणि काही असं लावलं आहे आपण खूप जास्त काही चेहरा असा जड होतो ना, तसं काहीही झालेलं नाही आहे. सगळे प्रॉडक्ट्स एकदम अब्झॉर्ब झाले आहेत स्किनमध्ये, जे मला खूप आवडतं. असं बाहेर जाताना मी काहीतरी खूप चेहऱ्यावर लावून जाते असा फील मला आवडत नाही, कारण ह्यानंतरसुद्धा अजून 2 स्टेप्स बाकी आहेत. त्यामुळे या पहिले 2 प्रॉडक्ट्स आपल्या चेहऱ्यामध्ये छान अब्झॉर्ब होणं खूप गरजेचं असतं आणि हे दोनही प्रोडक्ट्स खूप छान अब्झॉर्ब झालेले आहेत आणि चेहरा एकदम छान हायड्रेटेड दिसतो. आता नेक्स्ट आहे मॉइश्चरायझर आणि तुम्ही बघू शकता हे मॉइश्चरायझर मी ऑलमोस्ट संपवलं आहे, इतकं वापरलं आहे मी. मला लहानपणी असं वाटायचं की
आपण उन्हाळ्यामध्ये मॉइश्चरायझर लावायचं नसतं, कारण ऑलरेडी त्वचा खूप ऑइली असते, तर त्याच्यामध्ये अजून मॉइश्चरची गरज नसते. आय वॉज व्हेरी स्टुपिड. असं खरंच काही नसतं. आपल्याला म्हणजे माझ्यासारखीला तर अक्षरशः 12 महिने मॉइश्चरायझरची गरज असते. आणि उन्हाळ्यात आपली जी त्वचा असते ती ऑइली असते, ती मॉइस्ट नसते. हे मला कालांतराने कळलं. मी खूप नंतर म्हणजे अगदी मी सरस्वतीच्या काळातसुद्धा मेकअपच्या आधी काहीच लावायचं नाही. मी डायरेक्ट मेकअप लावायला सुरुवात करायचे. मी कधी सनस्क्रीनसुद्धा वापरलं नव्हतं, मॉइश्चरायझरसुद्धा वापरलं नव्हतं आणि सिरम्स तर दूरची गोष्ट. बट नाव यू कॅन सी की मी भरपूर वापरते आहे, रेग्युलरली वापरते. सो मी इमोलिनचं हे मेडिकेटेड आहे कम्प्लिटली आणि हे क्रीम आहे फॉर ड्राय स्किन ट्रीटमेंट. तर हे मागेसुद्धा मी म्हणाले होते, एका मेकअप दादांनी मला हे सजेस्ट केलं होतं. हे सुद्धा खूप लाईटवेट आहे, मेडिकेटेड असल्यामुळे ह्याचेसुद्धा काहीही साईड इफेक्ट्स नाही आहेत. हे मॉइश्चरायझर ड्राय स्किन ट्रीटमेंटसाठीच वापरलं जातं. हे मेडिकेटेड असल्यामुळे ह्याला कुठलाही सुगंध नाही आहे. मला या मॉइश्चरायझरबद्दल सगळ्यात जास्त आवडणारी पहिली गोष्ट म्हणजे हे अजिबात स्टिकी नाही आहे. चेहऱ्यावर लावल्यानंतर आपण खूप काहीतरी लावलं असं सारखं वाटत राहत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याने स्किन खरंच खूप हायड्रेटेड राहते. मी सकाळी मेकअप करण्याआधी हे मॉइश्चरायझर लावते आणि जवळपास 14 तास मेकअप तसाच असतो आणि माझी स्किनसुद्धा तशीच हायड्रेटेड असते. चौथी स्टेपसुद्धा झाली आहे. स्किनला छान मॉइश्चराईज केलेलं आहे. अगेन हे सुद्धा अत्यंत अफोर्डेबल प्रॉडक्ट होतं आणि त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. नेक्स्ट, अर्थात आत्तापर्यंतचे सगळे प्रॉडक्ट्स मी तुम्हाला दाखवले ते तुम्ही AM रुटीन आणि PM रुटीन या दोन्ही रुटीनला यूज करू शकता, रादर केलेच पाहिजेत. आता जो प्रॉडक्ट दाखवणार आहे तो आहे सनस्क्रीन, त्यामुळे तो फक्त AM रुटीनसाठी लागू होतो. मी वापरते ॲक्वालॉजिकाचं ग्लो अँड डुई सनस्क्रीन. बऱ्याचदा आपण पाहिलं आहे की सनस्क्रीन लावल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती एक व्हाईट लेअर दिसते, जे मला अजिबात आवडत नाही. स्पेशली आता जी माझी सिरियल सुरू आहे 7व्या मुलीची 7वी मुलगी, ह्यामध्ये आम्ही भरपूर आउटडोर शूट करतो आणि एवढं करूनसुद्धा आता तुम्ही बघू शकता माझा तसा स्किन टोन फार बदललेला नाही आहे, रादर तो होता तसाच राहिला आहे, कारण मी खूप रेग्युलरली सनस्क्रीन वापरलं आहे. आणि ह्या सनस्क्रीनचा प्लस पॉईंट हा आहे की हे सुद्धा अत्यंत लाईट वेट आहे, खूप जास्त. एखादं नॉर्मल मॉइश्चरायझर लावल्यानंतर कसं वाटतं तसं वाटतं. हे जे मी सनस्क्रीन वापरते ते SPF 50 आहे. याने माझ्या त्वचेला उन्हापासून कंप्लीट प्रोटेक्शन मिळतं एकाच लेअरमध्ये. बऱ्याचदा मी हे रिअप्लाय करायला विसरते मेकअपवर, पण तरीही माझी स्किन टॅन होत नाही. हे अत्यंत लाईट वेट आहे, नॉन ग्रीसी आहे, फक्त कधीतरी ह्याच्या पंपचा प्रॉब्लेम होऊ शकतो. अशा प्रकारे आपलं AM रुटीन कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता 5 वेगवेगळे प्रॉडक्ट्स लावून सुद्धा त्वचेवर खूप काही लावलं आहे असं अजिबात वाटत नाही आहे. सगळे प्रॉडक्ट्स लॉक झाले आहे, छान अब्झॉर्ब झाले आहेत आणि आता त्याच्यावर सनस्क्रीनची लेअर आहे आपल्याला प्रोटेक्ट करायला उन्हापासनं. आणि ही सगळी काळजी खरं तर फक्त उन्हाळ्यात नाही तर वर्षभर घेतली तरी चालते. हे मी स्पेशली उन्हाळ्यासाठी का म्हणते, कारण सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि ह्या काळात त्वचेची सगळ्यात जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. ऊन गरमी खूप जास्त वाढलेली आहे आणि बऱ्याचदा या उन्हामुळे त्वचा एकदा डॅमेज झाली तर ती रिकवर व्हायला खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे प्लीज हे रुटीन नक्की फॉलो करा. मला कळवा की तुम्हाला ह्याचे कसे फरक जाणवले. मी सगळ्या प्रॉडक्ट्सच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. आता मार्केटमध्ये भरपूर प्रॉडक्ट्स आले आहेत, मी भरपूर खर्च केला आहे आजवर. डर्मॅटवर म्हणू नका किंवा वेगवेगळ्या महागड्या प्रॉडक्ट्सवर म्हणू नका, पण हे काही चूज करून मी आज प्रॉडक्ट्स तुमच्यासमोर आणले आहेत एवढ्यासाठी, कारण हे सगळे प्रॉडक्ट्स मिळून जवळपास 2500च्या आत तुम्ही हे सगळे प्रॉडक्ट्स घेऊ शकता. आणि हे प्रॉडक्ट्स तुम्हाला 4 ते 6 महिने दोन्ही वेळेला वापरले तरीही इझिली पुरतील. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या त्वचेसाठी एवढी इन्व्हेस्टमेंट 6 महिन्यांसाठी आपण अगदीच करू शकतो आणि केलीच पाहिजे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा. ह्या रुटीनचा तुम्हाला कसा फायदा झाला हे सुद्धा मला 1 महिन्यानंतर नक्की कळवा.
हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आत्ताच्या आत्ता. बाय.